इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अनुपमा अजय बुरुडे वय वर्ष 34 राहणार कृष्ण पार्क फ्लॅट नंबर 8 वैभव कॉलनी राजूनगर या 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या सेफ्टी डोरला कुलूप लावून त्यांच्या वडिलांकडे गेल्या होत्या। दुपारी पुन्हा घरी परतल्यानंतर त्यांच्या सेफ्टी डोरचे कुलूप उघडलेले होते। यावेळी त्यांनी घराच्या आतमधील कपाटात बघितले असता कपाटातील मंगळसूत्र, सोन्याचे डोरले, अंगठी, मणी, मंगळसूत्र, कानातले, कंबरपट्टा असे विविध सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 6.25 लाखांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी फिर्यादी यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारणा केली। त्यांना आलेल्या संशयावरून पोलिसांनी फिर्यादी यांचा सक्का भाऊ संशयित गुरमीत सिंग गुप्ता वय वर्ष 32 राहणार सिडको याला चौकीसाठी ताब्यात घेतले। त्याला पोलीस खाक्या दाखवितात गुन्ह्याची कबुली दिली। त्याने त्याच्या घराची बनावट चावी म्हणून त्यांच्या घरात असलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे। यावेळी 6,21,561 रुपयाचा सोन्या चांदीच्या दागिन्याचा ऐवज चोरट्या संशयितांकडून हस्तगत केला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, अजय पगारे, राजेंद्र घुरे, गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन आदींच्या पथकाने केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।